आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। नगर उत्तर दक्षिण मतदारसंघामध्ये नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळाली होती। अजित पवार गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करत निलेश लंकेंनी खासदारकीचं तिकीट मिळवलं होतं। समोर सुजय विखे पाटलांसारखं तगडं आव्हान असतानाही लंकेंनी लढण्याची जिद्द दाखवली होती। शरद पवारांनी दिलेल्या संधीचं सोनं करत थेट विखेंना पराभवाची धूळ चारली। मात्र हा पराभव अजूनही विखेंच्या पचनी पडलेला दिसत नाही। अशातच आता निलेश लंकेंच्या अडचणी वाढल्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांच्या निवडीला आता त्यांचे लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी आणि भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी आव्हान दिले। त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये लंके विरुद्ध धाव घेतली आहे। सुजय विखे यांच्याकडून औरंगाबाद खंडपीठामध्ये खासदार लंकेंच्या नियुक्तीलाच आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे। आता या याचिकेवर मंगळवारी सुनावणी पार पडली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं आता या याचिकेतील प्रतिवादी निलेश लंके यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले। सुजय विखे पाटील यांनी या याचिकेद्वारे जिल्हाधिकारी यांनी लोकसभा निवडणुकीत निलेश लंके निवडून आल्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली आहे। भाजप नेते आणि लोकसभा निवडणुकीतील पराभूत झालेले उमेदवार सुजय विखे पाटील यांनी खासदार लंके यांच्या विरोधामध्ये आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यांची खासदारकी अडचणीत आणण्यासाठी विखेंकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे। त्यामुळे आता लंकेंसमोर लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर कायदेशीर लढाई जिंकण्याचं आव्हान निर्माण झालंय। लोकसभा निवडणुकीमध्ये नगर मतदारसंघातील लढत चांगलीच चर्चेचा विषय ठरला होता। शरद पवारांच्या शिलेदारानं भाजपच्या सुजय विखेंना सुमारे 28,000 मतांनी पराभवाचा धक्का दिला होता। विखेंचा पराभव करत जायंट किलर ठरलेल्या निलेश लंकेंनी इंग्रजीत शपथ घेऊन विखे पाटलांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं होतं। लोकसभा निवडणुकीतील पराभव विखे पाटलांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं बोललं जातंय। त्यामुळेच त्यांनी लंकेंविरोधामध्ये कायदेशीर लढाईचं आव्हान उभं करत थेट न्यायालयाचा दार ठोठावला आहे। माजी खासदार सुजय विखेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आता पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला होणार आहे। उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं निलेश लंकेंना नोटीस बजावल्याचे आदेश दिल्यामुळे आता लंकेंचं टेन्शन वाढलंय। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, छत्रपती संभाजीनगर। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।